आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत ते भारतीय इतिहासाच्या एका अशा प्रकरणाबद्दल आहेत ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. म्हणजे भारतात युरोपीय सत्ता आल्या, त्यांनी व्यापार केला आणि हळूहळू देश ताब्यात घेतला. ही गोष्ट आपल्याला शाळेपासून शिकवली जाते. पण या प्रक्रियेला एक जबरदस्त, संघटित आणि जवळपास 150 वर्ष चाललेला एक प्रतिकार होता. आज आपण वसाहतवाद आणि मराठे यांच्यातील संघर्षाची सखोल चिकित्सा करणार आहोत. बरोबर. आणि हा प्रतिकार केवळ तलवारीच्या जोरावर नव्हता. त्यामागे खूप मोठी दूरदृष्टी होती. स्रोतांनुसार या प्रतिकाराचा पाया घातला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांनी युरोपीय व्यापाऱ्यांचा हेतू अगदी अचूक ओळखला होता. तराजू, तलवार आणि तख्त. तराजू, तलवार आणि तख्त. हो, आधी व्यापारासाठी येतात, मग लष्करी ताकद वाढवतात आणि अखेरीस. हे मॉडेल खरंच खूप महत्वाचं आहे. हा संघर्ष फक्त जमिनीसाठी नव्हता, तर भविष्यातले धोके ओळखून आखलेल्या धोरणांचा भाग होता. चला तर मग या संघर्षाची सुरुवात नेमकी कशी झाली हे पाहूया. भारतात सर्वात आधी आलेले युरोपियन पोर्तुगीज, त्यांच्यापासून सुरुवात करूया का? हो, नक्कीच. स्रोतांमध्ये पोर्तुगीजांसाठी फिरंगी हा शब्द वापरलेला दिसतो आणि त्यांच्या ताब्यातील प्रदेशाला फिरंगाण. तर शिवाजी महाराजांचा त्यांच्याशी पहिला थेट संबंध आला तो कल्याण भिवंडी जिंकल्यावर, आणि या विजयानंतर महाराजांनी स्वतःचं आरमार उभायला सुरुवात केली. हीच गोष्ट पोर्तुगीजांना खटकली असणार, नाही का? अगदी. कारण तोपर्यंत समुद्रावर त्यांचंच राज्य होतं. नक्कीच. मराठ्यांचं स्वतःचं नौदल उभं राहणं हे त्यांच्या सागरी वर्चस्वाला एक थेट आव्हान होतं. त्यामुळे त्यांचे आणि मराठ्यांचे संबंध सुरुवातीपासूनच खूप गुंतागुंतीचे होते. बघा, एका बाजूला पोर्तुगीज मराठ्यांना सुरुवातीला जहाजांसाठी काही प्रमाणात तांत्रिक मदत करत होते, पण दुसरीकडे जेव्हा गोव्याच्या व्हायसरॉयचा दबाव आला तेव्हा त्यांनी ही मदत लगेच थांबवली. अच्छा, मैत्रीचा देखावा होता, पण आतून भीती होती. अगदी तसंच. आणि या दुटप्पीपणाचं एक उत्तम उदाहरण 1665 साली पोर्तुगीजांनी मराठ्यांची 13 जहाजं पळवली. 13 जहाजं? हो, पण मराठ्यांनी दबाव टाकताच ती त्यांना परत करावी लागली. आणि याउलट जेव्हा महाराजांनी आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या फोंडा किल्ल्याला वेढा दिला तेव्हा पोर्तुगीजांनी काय केलं? काय? त्यांनी गुपचूप आदिलशहाच्या किल्लेदाराला दारुगोळा पुरवला. अरे वा, एकाच वेळी दोन्ही बाजूने खेळत होते. पण मला एक प्रश्न पडतो की मराठ्यांना हे कळत नसेल का? त्यांना याची पूर्ण कल्पना होती आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध थेट संघर्षाची भूमिका घेतली. याची 2 मुख्य कारणं होती. एक गोव्यात होणारं स्थानिक लोकांचं सक्तीचं धर्मांतर, आणि दुसरं पोर्तुगीजांकडून होणारी समुद्रावरची दादागिरी आणि लुटालूट. याच धोरणाचा भाग म्हणून त्यांनी फोंड्याच्या किल्ल्यावर हल्ला केला आणि तो जिंकून पोर्तुगीजांना मोठा धक्का दिला. आणि या विजयाचा त्यांच्यावर काय परिणाम झाला? ते घाबरले असणार नक्कीच. खूप मोठा. तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नरने दिलेली एक प्रतिक्रिया यावर खूप प्रकाश टाकते. तो म्हणतो, शिवाजी महाराजांचं युद्धकौशल्य तर भीतीदायक होतंच, पण त्यांची शांततेच्या काळातली धोरणंही तितकीच भीतीदायक होती. शांततेच्या काळातली धोरणंही भीतीदायक? हो. आणि पुढे तो म्हणतो की त्यांच्या मृत्यूनंतरच पोर्तुगीज राज्य भयमुक्त झालं आहे. विचार करा, लढाईत हरवणं वेगळं, पण समोरचा माणूस शांत बसलेला असतानाही त्याची भीती वाटणं हे महाराजांचं खरं सामर्थ्य दाखवतं. बरोबर. हा संघर्ष पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात तर आणखी तीव्र झाला, नाही का? हो. संभाजी महाराजांनी तर थेट पोर्तुगीजांच्या नाळ्या जावळल्या. त्यांनी पोर्तुगीजांच्या महत्वाच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी फोंडा किल्ल्याला वेढा घातला. पण संभाजी महाराजांनी केवळ तो वेढा मोडून काढला नाही, तर थेट गोव्यावरच चढाई केली. अगदी. ही खूप मोठी आणि धाडसी चाल होती. या लढाईत मराठा सरदार येसाजी कंक यांनी मोठा पराक्रम गाजवला. खुद्द पोर्तुगीज गव्हर्नर व्हायसरॉय द अल्वार या लढाईत जखमी झाला आणि त्याला पळ काढावा लागला. अच्छा. संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला आणि ते जवळजवळ गोवा जिंकणारच होते. पण काय झालं? त्याच वेळी मुघल सरदार शाह आलमने दक्षिण कोकणावर हल्ला केल्याची बातमी आली आणि त्यामुळे त्यांना हातातोंडाशी आलेला विजय सोडून परत फिरावं लागलं. अरे रे. आणि या पोर्तुगीज मराठा संघर्षाचा शेवटचा आणि सर्वात मोठा अध्याय वसईचा विजय. बरोबर. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा, त्यांनी 1737 मध्ये साष्टी बेट जिंकून या मोहिमेची सुरुवात केली आणि त्यानंतर जवळजवळ 2 वर्ष वसईच्या अभेद्य किल्ल्याला वेढा घालून
प्रचंड शौर्य गाजवून मराठ्यांनी तो किल्ला जिंकला. आणि या विजयाने कोकण किनाऱ्यावरून पोर्तुगीज सत्तेचं कंबरडं मोडलं. अगदी. या सगळ्या घटनांमधून एक सूत्र दिसतंय. मराठे कधीही युरोपीय सत्तांना नौदल आणि किनारी भागावर पूर्ण नियंत्रण मिळू देत नव्हते. फोंडा असो, खांदेरी असो किंवा वसई, संघर्ष नेहमी समुद्रावरच्या वर्चस्वासाठी होता. आणि या सगळ्या धोरणाचं मूळ शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये दिसतं. स्रोतांमध्ये त्यांच्या आज्ञापत्राचा उल्लेख आहे. तो खूप महत्वाचा वाटतो. आज्ञापत्र हा तर मराठ्यांच्या परराष्ट्र धोरणाचा आणि प्रशासनाचा आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यात युरोपीय व्यापाऱ्यांबद्दल अतिशय स्पष्ट सूचना आहेत. त्यात म्हटलंय की हे टोपीकर म्हणजे युरोपीय हे नेहमीच्या व्यापाऱ्यांसारखे नाहीत. अच्छा. हो, ते स्वतःच्या राजाच्या पाठबळावर येतात. ते फक्त व्यापारी नाहीत, तर ते सत्ताधीश आहेत. आणि सगळ्याच महत्त्वाचं वाक्य, ते जातीचे हट्टी आहेत. जागा धरून राहिले म्हणजे प्राण गेला तरी जागा सोडित नाहीत. हे वाचून खरंच अंगावर काटा येतो. म्हणजे जवळपास 350 वर्षांपूर्वी कुणीतरी इतक्या स्पष्ट शब्दात वसाहतवादाचा धोका ओळखला होता. हे फक्त एक पत्र नाहीये, ही तर एक धोक्याची सूचना आहे. हो ना. आणि त्यांना जागा देण्याबद्दलही काही नियम होते, खूप विचारपूर्वक बनवलेले नियम. काय नियम होते? आज्ञापत्रात म्हटलंय त्यांना वखारीसाठी जागा द्यायचीच झाली तर खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्रकिनाऱ्यावर देऊ नका. का? कारण उद्या त्यांनी तिथे तोफा चढवल्या तर एक नवीनच आरमार तयार होईल. बापरे, किती दूरदृष्टी. आणि पुढे असंही म्हटले की त्यांना जागा गावाजवळ द्यावी, पण अशी की त्यांच्यामुळे गावाला त्रास होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना पक्की दगडी इमारत बांधू देऊ नका. कारण एकदा पक्की इमारत बांधली की ते तिथे कायमचे ठाण मांडून बसतील. त्यांचा उल्लेख तुलनेने कमी दिसतोय. याचं कारण असं होतं की त्यांचा मुख्य उद्देश फक्त व्यापार होता. इंग्रज आणि पोर्तुगीजांसारखा राज्यविस्ताराचा नव्हता. अच्छा. डचांची वेंगुर्ल्यात वखार होती. वखार म्हणजे त्या काळातलं एक व्यापारी केंद्र किंवा गोदाम. डच बरेचसे लवचिक होते. एकदा सुरतेच्या मुघल सुभेदाराने मराठ्यांचा आरमार नष्ट करण्यासाठी डचांची मदत मागितली, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. उलट मुंबईतून इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी त्यांना मराठ्यांची मदत हवी होती. म्हणजे त्यांचे संबंध गरजेनुसार बदलत राहिले. आणि फ्रेंच? त्यांनी तर मराठ्यांना दारुगोळा पुरवला होता. ही मदत मैत्रीपोटी होती की इंग्रजांना शह देण्यासाठी केलेला एक डाव होता? खूप चांगला प्रश्न आहे. फ्रेंचांची मदत ही मैत्रीपेक्षा जास्त सामरिक गरजेतून आली होती असं दिसतं. त्यावेळी भारतभरात इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू होती. अच्छा. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. या न्यायाने. बरोबर. 1668 मध्ये राजापूर येथे त्यांनी महाराजांच्या परवानगीने वखार सुरू केली आणि स्वराज्याला सातत्याने दारुगोळा पुरवला. म्हणूनच सुरतेच्या दुसऱ्या लुटीच्या वेळी मराठ्यांनी त्यांच्या वखारीला हात लावला नाही. अगदी बरोबर. आणि या संबंधांचा काही दुर्गामी परिणाम झाला का? हो, झाला. फ्रेंचांनी नंतर हैदराबादच्या निजामाच्या दरबारात आपलं बस्तान बसवलं आणि तिथे त्यांनी युरोपीय पद्धतीची कवायती फौज तयार केली. याच फौजेत तयार झालेला एक निष्णात तोफची म्हणजे इब्राहिम खान गार्दी. ओहो, इब्राहिम खान गार्दी. हो. पुढे सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी त्याची क्षमता ओळखून त्याला मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख नेमलं. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात याच इब्राहिम खान गार्दीने आपल्या तोफखान्याच्या जोरावर प्रचंड पराक्रम गाजवला होता. मारायला इंग्रज. त्यांची सुरुवात कशी झाली? इंग्रजांशी संबंधांची सुरुवातच एका संघर्षातून झाली. अफजल खानाच्या वधानंतर मराठ्यांनी राजापूर बंदर जिंकलं. तिथे अफजल खानाची 3 मालवाहू जहाजं होती. इंग्रजांनी काय केलं की आदिलशाला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात त्यापैकी एक जहाज परस्पर ताब्यात घेतलं. म्हणजे सुरुवातीलाच त्यांनी मराठ्यांच्या अधिकाराला आव्हान दिलं. बरोबर. आणि प्रकरण इथेच थांबलं नाही. मराठ्यांनी जैतापूर येथील इंग्रजांचा दलाल वेलजी याला अटक केली. त्याला सोडवायला आलेल्या फिलिप गिफर्ड या इंग्रज अधिकाऱ्यालाही मराठ्यांनी कैद केलं. आणि पुढे जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या किल्ल्यात अडकले होते तेव्हा इंग्रजांनी आदिलशाला वेढा यशस्वी करण्यासाठी तोफा आणि दारुगोळा पुरवला. हा एक प्रकारचा विश्वासघात होता. म्हणजे सुरुवातीची काही दशकं ही अशा लहान सहान कुरबुरी आणि व्यापारी वाटाघाटींमध्येच गेली. पण तरीही महाराजांनी त्यांच्याशी तह केला होता, नाही का? हो, कारण महाराज खूप व्यवहारवादी होते. त्यांनी राजापूरवर हल्ला करून इंग्रजांचा पराभव केला. त्यांच्या अधिकाऱ्यांना तुरुंगातही ठेवलं, पण व्यापार थांबवला नाही. त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी हेनरी ऑक्सिंडेन नावाचा एक इंग्रज वकील हजर होता. 12 जून 1674 रोजी मराठे आणि इंग्रज यांच्यात एक व्यापारी तह झाला.
अच्छा, पण या तहातील अटी खूप महत्वाच्या आहेत. त्या काय होत्या? मराठ्यांनी व्यापाराला परवानगी दिली, पण 2 अटी घातल्या. एक, इंग्रजी शिक्क्याची नाणी मराठ्यांच्या राज्यात चालणार नाहीत. हे आर्थिक सार्वभौमत्व जपण्यासाठी. अगदी. आणि दुसरी अट, इंग्रजांनी आग्रह धरला की मराठ्यांनी जंजिरेकर सिद्धीशी तह करावा. ही अट महाराजांनी स्पष्टपणे फेटाळून लावली. यातून त्यांनी दाखवून दिलं की व्यापारी संबंध ठीक आहेत, पण आमच्या राज्याचे निर्णय आम्हीच घेणार. बरोबर. पण मग असं काय झालं की हेच इंग्रज पुढे जाऊन मराठा साम्राज्यासाठी सर्वात मोठा धोका बनले? याचं एकच उत्तर आहे, अंतर्गत कलह. हां, जोपर्यंत मराठा सत्ता एकसंध होती तोपर्यंत इंग्रजांची डाळ शिजली नाही. पण पेशवेपदाच्या लालसेपोटी रघुनाथरावाने इंग्रजांकडे मदत मागितली आणि इथूनच फासे पलटले. म्हणजे रघुनाथरावाने मदत मागितल्यावर या संबंधांचं स्वरूपच बदललं. हो, इथूनच ते व्यापारी न राहता किंगमेकर बनण्याचा प्रयत्न करू लागले. बरोबर. अगदी बरोबर. इथूनच पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची ठिणगी पडली. या युद्धात वडगाव येथे महादजी शिंदेंच्या नेतृत्वात मराठ्यांनी इंग्रजांचा मोठा पराभव केला. पण ही एकजूट टिकली नाही. अच्छा. पुढे दुसऱ्या बाजीराव पेशव्याने होळकरांच्या भीतीमुळे इंग्रजांची वसईचा तह करून स्वतःला त्यांच्या हवाली केले. आणि हा तह शिंदे होळकरांना मान्य नव्हता. बरोबर. यातूनच दुसरे आणि तिसरे इंग्रज-मराठी युद्ध झाले आणि अखेरीस 1818 मध्ये मराठी सत्तेचा अस्त झाला. युरोपीय सत्तांव्यतिरिक्त मराठ्यांना एकाच वेळी इतर शत्रूंनाही तोंड द्यावं लागत होतं. यात जंजिरेकर सिद्दी आणि अफगाणिस्तानहून आलेले अब्दाली यांचा समावेश होता. हा संघर्ष कसा होता? सिद्दी हा मराठ्यांसाठी कायमची डोकेदुखी होता. आफ्रिकेतून आलेले सिद्धी जंजिऱ्याच्या अभेद्य सागरी किल्ल्यात बसले होते. मराठ्यांनी जंजिरा जिंकण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. आणि या सिद्धीला इंग्रजांची छुपी मदत होती. अच्छा, त्यांचं साठालोटं होतं. त्यांना धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुंबईजवळच्या खांदेरी बेटावर किल्ला बांधायला सुरुवात केली. इंग्रजांनी हे बांधकाम थांबवण्यासाठी आरमारासह हल्ला केला, पण मराठ्यांच्या नौदलाने त्यांचा पराभव केला. आणि अफगाण पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा उल्लेख केल्याशिवाय ही चर्चा पूर्ण होऊच शकत नाही. बरोबर. 18व्या शतकात अहमदशाह अब्दालीने भारतावर अनेक हल्ले केले. 1752च्या एका करारानुसार मुघल साम्राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी स्वीकारली होती. त्यामुळे अब्दालीला भारतातून कायमचा हुसकवून लावण्यासाठी सदाशिवराव भाऊ पेशव्यांच्या नेतृत्वात मराठे उत्तरेत गेले. आणि मग 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतच्या मैदानावरती भयंकर युद्ध झालं. हो. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. तो सांकेतिक निरोप तर प्रसिद्धच आहे. 2 मोते गळाली, 27 मोहरा गमावल्या व चांदी आणि तांब्याची नाणी किती गेली याची गणंतीच नाही. हो, पराभव खूप मोठा होता. पण या पराभवाचा एक दुसरा परिणामही लक्षात घ्यायला हवा. या युद्धात मराठ्यांनी अब्दालीला इतका जबरदस्त तडाखा दिला की त्या धक्क्यातून तो किंवा त्याचे वारसदार पुन्हा सावरले नाहीत. म्हणजे त्यांची पुन्हा भारतावर आक्रमण करण्याची हिंमत झाली नाही? कधीच नाही. एका अर्थी मराठ्यांनी स्वतःच्या बलिदानाने वायव्याच्या सीमेचं रक्षण केलं. तर आज आपण पाहिलं की मराठा सत्तेने जवळजवळ 150 वर्ष युरोपीय वसाहतवाद्यांना कसा जोरदार प्रतिकार केला. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, आरमाराचं महत्त्व आणि आर्थिक स्वायत्ततेचा आग्रह ह्या गोष्टी खूपच प्रभावी आहेत. आणि हे धोरण फक्त लष्करी नव्हतं, त्यात आर्थिक बाजू होती. जसं इंग्रजांच्या मिठाच्या व्यापारावर जकात बसवून त्यांना आर्थिक धक्का देणं. त्यात मुत्सद्देगिरी होती, जसं फ्रेंचना इंग्रजांविरुद्ध वापरणं. आणि त्यात सार्वभौमत्व टिकवण्याची एक तीव्र इच्छाशक्ती होती. खरं तर जर अंतर्गत कलह, विशेषतः पेशवाईच्या अखेरच्या काळातला स्वार्थ नसता, तर कदाचित भारताचा इतिहास आज खूप वेगळा असता. ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो. या स्रोतांमधून आपण पाहिलं की मराठे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत होते. समुद्रावर पोर्तुगीज आणि इंग्रज, जमिनीवर मुघल, जंजिऱ्यात सिद्दी आणि उत्तरेत अफगाण. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा एखादी सत्ता किंवा समाज सतत इतक्या बाह्य आव्हानांना तोंड देत असतो, तेव्हा त्याचा त्या समाजाच्या अंतर्गत जडणघडणीवर आणि सामाजिक ऐक्यावर नेमका काय परिणाम होत असेल.